हॅलो फ्रेंड्स, हाय. मी पल्लवी. आजपर्यंत मी फक्त व्हिडिओ केले क्राफ्ट वगैरे. हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आज आम्ही इकडे फिरायला आलो आहे. इकडे वेल्ले मध्ये केके रिसॉर्ट. व्ह्यू इतका सुंदर आहे म्हणून फर्स्ट माझा व्लॉग आहे. माहिती नाही कसं होईल पण बेस्ट करण्याचा ट्राय करते मी. तर मी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवते. तर फ्रेंड्स, हे इकडे लेक आहे. पावसाळ्यात इकडे फुल भरलेलं असतं. सुंदर व्ह्यू आहे एकदम. हे ॲक्च्युली एक डोंगरावरती केलेलं आहे त्यांनी. ते समोर दिसत एक राहण्यासाठी त्यांनी रूम वगैरे केलेले आहेत. असं वरती इकडे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलच्या बाजूला सिटिंग अरेंजमेंट आहे. तुम्ही तिकडे लंच डिनर काही करू शकता, स्नॅक्स वगैरे. सुंदर असा व्ह्यू आहे. तुम्ही फॅमिली बरोबर फ्रेंड्स सोबत आले असेल तर इकडे बसण्यासाठी किंवा कोणाचा बर्थडे किंवा काही कुठलंही फंक्शन असेल तर तुम्ही इकडे करू शकता. असं छान रात्रीचं हे खूप सुंदर दिसतं. मी ट्राय करेल रात्रीचा हे व्हिडिओ करायचा. हे इकडे वॉशरूम वगैरे आहे. हा असा व्ह्यू दिसतो सुंदर. काल इकडे पाऊस पडला. इतकं सुंदर अमेझिंग क्लायमेट होतं. वरती फॉग वगैरे खूप सुंदर. हे त्यांनी राहण्यासाठी सेपरेट कॉटेजेस केलेले आहेत. AC वाले आहेत. हे वरती बांबू कॉटेजेस आहेत. ते नॉन AC आहेत. समोर त्यांचं रेस्टॉरंट आहे. तुम्ही तिकडेही बसू शकता, इथेही. हे पूर्ण रिसॉर्ट 10 एकर याच्यामध्ये. ह्या रिसॉर्टवर फक्त आम्हीच आहे आता सध्या तरी. सगळे संडे होते. काल पूर्ण फुल भरलेलं. आज मंडे असल्यामुळे सगळे चेकआउट केले सगळ्यांनी. इथे बघू शकता त्यांनी टेबल, त्याच्या चेअर नाही आहेत तर झोके केलेले आहेत. तर काल एक फॅमिली फुल एन्जॉय करत होती इथे. सुंदर असं वाटत होतं. त्याच्यामध्ये असं दिलं. हा स्विमिंग पूल लहान मुलांसाठी सेपरेट, मोठ्यांसाठी. ते माझे हजबंड आणि मुलगी स्विमिंग करतात आहेत. इथे आल्यापासून मुली एवढा एन्जॉय करतात की मम्मा पप्पा बाजूला आणि ते एका साईडला. हाय कर बाबू.
स्विमिंग कर ईशा. व्हेरी गुड. तुला आवडलं स्विमिंग पूल? कसं आहे का? छान आहे. से हाय. बोल ना. हो, एन्जॉय करते तू? ही माझी मोठी मुलगी प्रिशा. तू एन्जॉय करते का प्रिशा इथे? तू इकडे एन्जॉय करते? फ्रेंड्स, स्विमिंगच्या बाजूला हे असे नारळाचे झाड आहेत. इतका वारा सुटलेला इकडे, मस्त थंड. ॲक्च्युली माझा क्राफ्ट आहे बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तर त्याच्यामध्ये यांनी ही वेस्टेज बॉटलपासून असे कमान तिकडे एक ट्री सारखं बनवलेलं आहे. इथे पार्किंग आहे त्यांचं एंट्रन्स. हे जे समोर दिसत आहे ते त्यांचा प्ले एरिया आहे. हे स्विमिंगच्या बॅक साईडचं. मी तुम्हाला त्यांचा प्ले एरिया दाखवते. लहान मुलं खूप एन्जॉय करतात. काल आम्ही आल्यापासून माझ्या दोन्ही मुली इतक्या छान एन्जॉय करतात आहेत. हे लहान मुलांसाठी प्ले एरिया आणि इनडोअर गेमचं पण त्यांनी इकडेच ठेवलं त्याच्या साईडला. हे इनडोअर गेम. इथे कॅरम, पूल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्किपिंग, लहान मुलांसाठी ब्लॉक्स असं सगळं ठेवलेलं आहे. स्केटिंग वगैरे पण इकडे. हे त्याच्या बाहेर आलं की एंट्रन्स जिथून आपण येतो एंटर करतो तो ते एंट्रन्स पण खूप सुंदर आहे. आणि ॲक्च्युली हे माउंटेन असल्यामुळे सगळं असं वरती येताना आणि खालनाही व्यवस्थित म्हणजे असं छान वाटतं. सॉरी, मी फर्स्ट व्लॉग करते. माझं काही चुकत असेल तर प्लीज समजून घ्या. एंट्रन्सच्याच बाजूला त्यांनी कसंच बसण्यासाठी केलेलं आहे. संध्याकाळी हे सगळं छान वाटतं.
इकडे खूप सगळे डग. एक सेकंड. हॅलो फ्रेंड्स, हा माझ्या कॉटेजचं बाहेरचा प्लेस. हे इथे लगेच लागून माउंटन. इथून गावात रोड जातोय आणि आता पावसाचं सुंदर क्लायमेट असं झालं. वेदर तर इतकं सुंदर वाटतंय, खूपच सुंदर. स्विमिंग करून येऊन आता ह्या दोघींनी चेंज केलंय. प्रिशा हो, थँक यू. आणि मग मम्माला ना तुम्ही विश पण करू शकता पाहिजे तर. रिशा हॅलो. पण मी ना ह्याच्यामध्ये बिझी आहे. ओके, खेळतीये का तू? हे सुंदर आणि रिसॉर्ट कार आहे समोर. तसे बांबूचे स्टेअर्स वरती जाण्यासाठी. हे असं रूमच्या इथून लगेच हा व्ह्यू. काय बोलायचं तुला? बोल ना. हे वरती जाण्यासाठी स्टेज वरच्या कॉटेजेससाठी. इथून एक रोड आहे. इथे पण तुम्ही कार पार्क करू शकता. ऍक्च्युली पार्किंग त्या साईडला आहे. हे त्यांनी असंच फोटो काढण्यासाठी असं हे केलेलं आहे. रात्रीचे खूप सुंदर फोटो दिसतात. तिथे लाईट्स वगैरे लावलेले आहेत. आता ॲक्च्युली दुपारचे 2:30 वाजले, तर खूप भूक लागली आहे. तर जेवायला काय बघूया आपण. यांच्या याच्यामध्ये पॅकेजेसमध्ये जेवण म्हणजे लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं इन्क्लुडिंग आहे. तर ते तुम्हाला ऑप्शन विचारतात, व्हेज, नॉन व्हेज, आणि जे काय असेल ते सगळं सांग. दोघी एनी टाइम रेडी असतात फोटोसाठी. स्माइल, पोज. आम्ही आता लंचसाठी चाललोय. असं अरेंजमेंट आहे सिटिंगसाठी. ते लंच, डिनर, ब्रेकफास्ट. इथून स्विमिंग पूलचा व्ह्यू. जेवणामध्ये तांदळाची भाकरी, शेंगदाण्याची चटणी, लोणचं, कांदा, काकडी, गाजर, श्रीखंड, डाळ, पिठलं, असं आहे.
भाकरी ऑप्शनल आहे, तुम्हाला चपाती हवी असेल तर चपाती. मी आता चाललेली आहे अमराईमध्ये. रिसॉर्टच्याच असं डोंगराच्या एका साईडला फुल आंब्याची झाडं, केळीची बाग, जांभळं भरपूर असं हे केलेलं आहे. काल एवढा वारा होता त्याच्यामुळे खूप कैऱ्या वगैरे पडल्यात. आपण खाली जाऊया. जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत अमराई. कैऱ्या पहा, ऑलरेडी त्यांचा एक लॉट गेलाय, आता सेकंड वाला हे करणार आहेत, काढणार आहेत. आम्ही आता अमराईमधनं इकडे लॉनमध्ये चाललो आहे. खूप मोठी आहे अमराई. हे नवीन आता त्यांनी कॉटेजेस बांधले. हे मोठी फॅमिलीसाठी किंवा फ्रेंड्स 4 BHK आहे. प्रिशा इकडे. हे एंट्रन्स, ज्यावेळेस तुम्ही एंट्री करत आहे सासका रोड. आत्ता मला इकडे अमराईमध्ये एक मावशी आणि काका भेटले, ते इथे काम करतात. तर त्यांच्याकडनं कळलं की इकडे लग्नाचा हॉल वगैरे पण आहे. सपोज इन केस कोणाचं लग्न वगैरे असेल तर ते पण सुंदर आहे. म्हणजे जे कोणी गेस्ट आले ते एकदम खुशच होते. हे एक लॉन आहे जे आत्ता मी तुम्हाला वरती सांगितलं नवीन कॉटेज झालाय फॅमिलीसाठी, फ्रेंड्ससाठी 4 BHK. ते इथे वरती आहे. तिथून हे खाली. तिथून एक शॉर्टकट आहे जे 4 BHK तर सांगितलं तिथून ह्या लॉनमध्ये यायला.
ह्या लॉन मध्ये एका साईडला वॉशरूम वगैरे पण आहे. खाली असं छान वाटतं लॉनवर चालायला. आणि इथेच बर्थडे वगैरे पण तुम्ही करू शकता, कारण की त्यांनी इथे मागे स्टेज वगैरे पण केलेलं आहे. इकडनं बाहेर पडल्यानंतर मी आता दुसऱ्या गार्डन मध्ये चालली आहे. इथेही लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे. It's the best out of best. टायर पासून टेबल चेअर बनवलंय. इथून हा रोड आणि रोडच्या बाजूला लेक. हिल खूप सुंदर.
वॉशरूम आहे. असं वाटतं हेही कॉटेजेसच आहेत. हे त्यांनी उल्फ बनवलंय गवतापासून. सॉरी, आऊल बनवलंय. फ्रेंड्स, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मस्त समोर पाऊस पडतोय. वेदर इतकं सुंदर आहे, मस्तच. कसं पाऊस येतो. माझ्या रूमचा व्ह्यू आहे. फ्रेंड्स, मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवते. तसे लाईट्स वगैरे लावलेले आहेत, सुंदर. हॅलो फ्रेंड्स, आज नेक्स्ट डे. तर आज आम्ही चेकआउट करत आहोत आणि मी जो व्हिडिओ केला आहे तो फक्त अर्धा रिसॉर्टचा केला आहे. तर अर्धा रिसॉर्टचा राहिला आहे तो आपण नेक्स्ट टाईम कवर करूया. जो काही व्हिडिओ केला तो तुम्हाला कसा वाटतोय तो तुम्ही मला प्लीज कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. हॅव अ नाईस डे. बाय.